नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर विंदा करंदीकरांची एक फार सुंदर कविता तुमच्याशी शेअर करते. एवढे लक्षात ठेवा, उंचीन आपुली वाढते फारशी वाटून हेवा. उंचीन आपुली वाढते फारशी वाटून हेवा. श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी. तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा. मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा कोणान येई टाळता. चिंता जगी या सर्वथा कोणान येई टाळता. उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना, रिकामं डोकं सैतानाचं घर. जेव्हा आपलं डोकं रिकामं असतं, हाताला काही काम नसतं, त्यावेळेस उगाच भलभलते विचार डोक्यामध्ये थैमान घालतात, भलभलते टेन्शन्स आपल्याला येत असतात. पण तेच जेव्हा आपण कामात असतो, आपलं मन, बुद्धी, मेंदू कामामध्ये गुंतलेला असतो, त्यावेळेस आपल्या डोक्यात कुठलेही विचार येत नाही. आपण पूर्ण लक्ष त्या कामावर केंद्रित करत असतो. म्हणून विंदा म्हणतात की चिंता जगी या सर्वथा कोणान येई टाळता. उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी. विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी. सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. म्हणजे विश्वास जरी ठेवायचा असेल तर त्याबरोबर माणसाची पारखसुद्धा आपल्याला असणं हे गरजेचं आहे. आणि कितपत विश्वास ठेवायचा हेही आपल्याला समजलं पाहिजेच. दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले. दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले. तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. दिल्यानं वाढतं ते म्हणजे ज्ञान. आपल्याजवळचं असलेलं ज्ञान दुसऱ्याला जर भरभरून देता आलं तर नक्कीच ती व्यक्ती, त्या व्यक्तीला ज्या गुरुने ते ज्ञान दिलं आहे त्या गुरुचे पांग फेडण्यासाठी योग्य आहे, किंवा ती व्यक्ती त्या गुरुचे पांग फेडती आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. हे युद्ध अतिशय कठीण युद्ध आहे. स्वतःला जिंकणं, स्वतःच्या षड्रिपूंवर विजय मिळवणं हे अत्यंत कठीण युद्ध आहे, जे प्रत्येक माणसाला शक्य होतंच असं नाही. त्याच्यामुळे बाहेरचे युद्ध ठीक आहे, पण स्वतःला जिंकण्याचं युद्ध हे सगळ्यात अवघड आहे असं विंदा म्हणतात. आणि अतिशय सुंदर जगण्याचं तत्त्वज्ञान त्यांनी या अतिशय समर्पक कवितेतनं मांडलं आहे. ही कविता समजून त्याचा मतितार्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर वागायचा प्रयत्न केला तर नक्कीच आयुष्य सुंदर आहे, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.